अमरावती जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेत एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला आहे, तर सासरे गंभीर जखमी झाले आहेत। जिल्ह्यातील वरुड शहरात भवानी चौकात ही घटना घडली। वरुड शहरातील सुरेश भुले यांना आज पहाटे आपल्या दुसऱ्या मजल्यावरील घरात फाशी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। यावेळी त्यांनी गॅसचे कॉक सुरू केले होते। सुरेश भुले आत्महत्या करत असल्याची बाब त्यांच्या सासऱ्यांना आणि मेवण्यास समजली। त्यांनी त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली, परंतु त्यावेळी सुरेश भुले यांनी गॅसचे कॉक सुरू ठेवल्यामुळे सिलेंडरचा स्फोट झाला। या स्फोटमुळे त्यांचा मेहुणा ऋषिकेश चौधरी दुसऱ्या मजल्यावरून खाली पडला, त्यात त्यांचा मृत्यू झाला। तसेच सुरेश भुले यांचे सासरे श्याम चौधरी हे गंभीर झाले आहेत। त्यांना तातडीने नागपूर या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आलं। घरगुती सिलेंडरचा कॉक सुरू करून श्याम चौधरी यांनी जावई सुरेश भुले यांना फाशी घेऊन आत्महत्या केली। या प्रकरणानंतर सिलेंडरचा स्फोट झाला। त्या आवाजाने परिसरातील अनेक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। या घटनेत शेजारच्या घरांचे नुकसान झाले। नागरिकांनी तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली। त्यानंतर तिघांना रुग्णालयात नेण्यात आले, परंतु सुरेश भुले आणि ऋषिकेश चौधरी यांचा मृत्यू झाला होता। श्याम चौधरी यांचे उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून श्याम चौधरी यांची प्रकृती बरी झाल्यानंतर त्यांचा जबाब घेण्यात येणार आहे। सुरेश भुले यांनी आत्महत्या का केली याचे कारण अजून समोर आले नाही, परंतु या प्रकारामुळे चौधरी आणि घुले परिवार दुःखाचा डोंगर कोसळला आहे।